देवाऱ्याला तोरण किंवा दरवाजाला तोरण म्हणून. नमस्कार मैत्रिणींनो, क्रिएशन विथ मानसीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत चौरंगपट्टी. तर चला सुरुवात करूया. त्यासाठी लागणार आहे तंगूस दोरा, फेंट गुलाबी मोती, पांढरे मोती, डार्क गुलाबी मोती, हिरवे मोती आणि कट करण्यासाठी कटर. मी सुई ओवून घेतलेली आहे. तर चला सुरुवात करूयात. सर्वप्रथम आपल्याला घ्यायचे 3 गुलाबी मोती आणि 3 पांढरे मोती आणि याचा आपल्याला राऊंड करून घ्यायचं. आता काय करायचं आहे, पुढच्या ह्या गुलाबी मोतीमधून आणि इकडच्या गुलाबी मोतीमधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची. आता पुन्हा आपल्याला घ्यायचे 1 गुलाबी मोती, 3 पांढरे मोती आणि पुन्हा 1 गुलाबी मोती. तर ह्या गुलाबी मोतीमधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची. पहा, साधारण असं दिसेल. आता इथल्या वरच्या गुलाबी मोतीमधून सुई बाहेर काढून घ्यायची. आता इथे एक घ्यायचं आपल्याला पांढरा मोती, 2 गुलाबी मोती आणि पुन्हा 1 पांढरा मोती आणि या गुलाबी मोतीमधून सुई बाहेर काढायची. पहा, हे असं साधारणतः असं दिसेल. ह्या पांढऱ्या मोतीमधून काढली, खालच्या एका गुलाबी मोतीमधून दोरा बाहेर काढून घेतला. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, 2 गुलाबी मोती घ्यायचे आणि 3 पांढरे मोती घ्यायचे आणि इथं आपल्याला 6 मोत्यांची एक खिडकी बनवायची. आता पुन्हा हे पहा, असं घेतल्यानंतर ह्या पुढच्या गुलाबी मोतीमधून दोरा बाहेर काढून घ्यायचा आहे. फूल आपण तयार करून घेतलं तसं आपल्याला इथं पण घ्यायचं. आता पुन्हा 1 गुलाबी मोती घ्यायचा आहे, 3 पांढरे मोती घ्यायचे. आता हे किती घेतले आपण, 4. आता हे या 2 मोतींमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि ह्या पुढच्या गुलाबी मोती साधारण हे असं होईल. आता पुन्हा आपल्याला पांढरा मोती, 2 गुलाबी मोती आणि पुन्हा 1 पांढरा मोती. अशी एक पट्टी पूर्ण तुम्हाला जेवढी हवी असेल तेवढी पट्टी करू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि हे 11वा. डबल लाईन मोजत आहे मी. तुम्हाला जितकी लांब पट्टी हवी असेल तितक्या लांब तुम्ही करू शकता. हे पहा, ही अशी पट्टी पूर्ण झाली. 6 मोत्यांचा एक फूल आहे ना, त्याच्या पुढच्या पांढऱ्या मोतीमधून सुई बाहेर काढायची. अजून खालच्या 2 पांढऱ्या मोतीमधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची. तर आपल्याला पुढं 10 गुलाबी मोती घ्यायचे. दहा गुलाबी मोती घेतलेले, तर इकडचं एक मधलं घर सोडायचं आहे आपल्याला. हे मधलं घर सोडून जसं आपण इथून सुई बाहेर काढली आहे ना, तसंच ह्या समोरच्या मोतीमधून आपल्याला सुई आतमध्ये घ्यायची आहे आणि पुन्हा वरती एक राऊंड मारून घ्यायचा हा पूर्ण. असा असं घेतला. आता आपल्याला काय करायचं आहे, इथं पुढच्या ह्या मोतीमधून सुई बाहेर काढायची आणि ह्या गुलाबी मोतीमधून 3 मोती सोडून आपल्याला सुई बाहेर काढायची. तर इथं आपल्याला आता काय करायचं आहे, पांढरे मोती घ्यायचेत आपल्याला
8 पांढरे मोती घेतले. हे पहा, असे 8 पांढरे मोती घ्यायचे आणि ह्या खालच्या एका मोतीमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि 2 गुलाबी मोतीमधून पुन्हा पुढे सुई घ्यायची काढून. हे पहा, असं एक पाकळी तयार झाली इथे. डार्क कलरचा गुलाबी मोती घेतलाय मी. तुम्ही कुठल्याही कलरचा मोती वापरू शकता. आता आपल्याला इथं किती 9 मोती घ्यायचे. 9 मोत्यांची पाकळी तयार करून घ्यायची पुन्हा. त्यासाठी मी पांढरे मोती घेतलेले आहेत. तर असे 3 6 आणखी 3 असे पांढरे मी 9 मोती घेतले. आता पुन्हा ह्या गुलाबी मोतीमधून आपल्याला पुढच्या ह्या डार्क गुलाबी मोतीमधून सुई काढली आणि पुन्हा पुढच्या 2 फेंट गुलाबी मोतीमधून सुई घ्यायची बाहेर. साधारणतः अशी असेल. अशी पाकळी तयार होईल. पुन्हा 8 मोती घ्यायचे आहेत. 6 7 8. 8 मोती घेतले आणि खालच्या मोतीमधून पुन्हा आपल्याला सुई या 3 गुलाबी मोतीमधून बाहेर काढायची आहे. इथून सुई बाहेर काढली ना, मग या पांढऱ्या मोतीमधून सुई घ्यायची आहे. पुन्हा पुढच्या इकडच्या पांढऱ्या मोतीमधून सुई घ्यायची आहे. इकडच्या पुन्हा 2 पांढऱ्या मोतीमधून सुई घेतली. हे पहा, अशी इथून मी फिरवून घेतलेली आहे सुई परत. आता आपल्याला इथं काय करायचं आहे, इथं आपल्याला 3 गुलाबी मोती घ्यायचे आहेत. 3 गुलाबी मोती घेतले. आता हे पहा, आपली सुई इथून आलेली आहे बाहेर. तर इथून आपल्याला घ्यायचं आणि पुन्हा आपण फिरून ओढून घ्यायचं मस्त, म्हणजे विण घट्ट बसते. हे पहा, इथून पुन्हा मी घेतली. ह्या गुलाबी मोतीमधून 3 मोतीमधून परत पुढच्या एका पांढऱ्या मोतीमधून आणि पुढच्या पुन्हा 3 पांढऱ्या मोतीमधून सुई घ्यायची. इथं 1 2 3 चौथ्या मोतीवर आपला दोरा यायला हवा. आता इथं पुढं काय करायचं, आपल्याला 2 हिरवे मोती घेतले. आता इथून आपल्याला काय करायचंय, मग इथं 1 2 3 4 सुई याच्या आतमध्ये घालायची आणि इथून बाहेर काढायची. तर ह्या पांढऱ्या मोतीमधून 3 पुन्हा वरून 2 असं 5 मोतीमधून सुई काढली. छोटंसं 3 हिरव्या मोत्यांचं एक पान करून घ्यायचं ह्याच्यावर. हे पहा इथं. आणि पुन्हा आपल्याला दोरा फिरवून घ्यायचा आहे. तो इथपर्यंत घ्यायचा परत. आता 4 मोती नंतर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे,
2 हिरवे मोती घ्यायचेत आणि ह्या 1 2 3 4 मोतीच्या ह्यावरून पुन्हा आपल्याला सुई खालच्या बाजूने हे पहा साधारण अशा प्रकारे हे पान तयार. आता पुन्हा या 3 गुलाबी मोतीमधून सुई बाहेर काढून घेतली. आता हे घेताना आपण इथून घेतलं होतं खालून या साईडनी. आता पुन्हा आपल्याला इथून असं राऊंड करत ह्या घरापर्यंत यायचं आहे आपल्याला. दोरा पूर्ण असा फिरवून इथपर्यंत यायचा आहे. हे पाहिजे ही डिझाईन तयार झालेली आहे. तर त्या पुढच्या पुन्हा ह्या मोतीमधून मी सुई बाहेर काढून घेते आणि तीच प्रोसेस आहे 10 गुलाबी मोती तुम्ही एकाच ठिकाणी पूर्ण फुल तयार न करून घेता पूर्ण असं करून घेतलं तरी चालतं. स्टेप बाय स्टेप केलात तरी चालतं. हे पहा ही इथूनच निघायला पाहिजे. खालून वर दोरा यायला पाहिजे आणि 2 मोती ओवल्यानंतर 1 2 3 4 वरूनच सुई खाली गेली पाहिजे. हे असं दिसतं. जर तुम्ही सुई वरच्या दिशेने घेतली तर त्याचा आकार वेगळा होतो. तर सुई खालच्या दिशेनेच घ्यायची आणि इथूनच वर निघायला पाहिजे. चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींना शेअर करा. पाट्याच्या कडेनी पण ठेवू शकता. भिंतीच्या कडेची रांगोळी उंबऱ्याच्या समोर रांगोळी म्हणून पण ठेवू शकतो. देवाऱ्याला तोरण किंवा दरवाजाला तोरण म्हणून आपण याचा वापर करू शकतो.